लातूरमध्ये ग्लँडर्स रोगाचा प्रादुर्भाव उद्भवतोय आणि त्यामुळे नागरिक पूर्णपणे धास्तावून गेलेले आहेत। घोड्यांचा आजार असलेल्या ग्लँडर्स माणसांमध्ये पसरण्याची भीती सुद्धा उद्भवतीये, तर पोलीस आणि आरोग्य विभागाने दक्षता घेण्याचं आवाहन सुद्धा प्रशासन करत आहे। ग्लँडर पॉझिटिव्ह घोड्याला दयामरण देण्यात आलं आणि 4 घोडे संशयित सध्या आढळून आलेले आहेत। जिल्ह्यामध्ये घोड्यांमध्ये ग्लँडर्स या अत्यंत संसर्गजन्य आणि माणसांमध्ये सुद्धा पसरणाऱ्या जेनेटिक रोगाचा प्रादुर्भाव आढळला आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली आहे। जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची आढावा बैठक सुरू झाली। लातूर जिल्ह्यामध्ये या रोगाने एक घोडा पॉझिटिव्ह आढळलेला असून 4 घोडे संशयित ओळखून आले। ग्लँडर जो रोग आहे तो ग्लँडर अँड फार्से ऍक्ट 1899 त्याचप्रमाणे आपला जो सांसर्गिक प्राण्यामध्ये जो आजार आहे त्याच्याबद्दल केंद्र शासनाने 2009चा कायदा केलेला आहे। याच्यानुसार हे नोटिफायबल आणि झुनोटिक इम्पॉर्टन्स म्हणजे प्राण्यामधून माणसाला होण्याची शक्यता असते। जिल्हाधिकारी मॅडमची आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन प्रशासनाला ही बाब अवगत केली। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी श्रीराम जाधव आपल्या सोबत आहेत। श्रीराम, काय नेमका हा आजार आहे, डॉक्टरांकडून काय सांगण्यात आलेलं आहे, काय आवाहन करण्यात येत आहे? नक्कीच एक घोडा या ग्लँडर्स रोगाने प्रादुर्भावाने आढळलेला असल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झालेला आहे। हा मुख्यत्वे हा ग्लँडर्स रोग जो आहे तो जीवाणूजन्य आजार आहे। तो प्रामुख्याने घोडा, गाढव आणि केचर या प्राण्यांमध्ये आढळतोय। लातूर जिल्ह्यामध्ये एक घोडा पॉझिटिव्ह आढळल्यानंतर 21 घोड्यांचे जे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने काही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते। त्यामधले 4 घोडे ग्लँडर सदृश आजाराने सध्या संशयित आहे। नक्की अहवाल आल्यानंतर पूर्ण त्याचा त्या बाबतीतली स्पष्टता समोर येणार आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनाने खबरदारीचे उपाययोजना सुरू केलेल्या आहेत। प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी सुद्धा सुरू केलेल्या आहेत। या पशुसंवर्धन विभागाकडून आता जिल्ह्यात जवळपास 190च्या आसपास घोडे असून त्या घोड्यांचे नमुने घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे। त्यानंतर हे नमुने पुणे आणि हरियाणातल्या हिसार इथल्या प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत। त्या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर हा आजार किती फैलावलेला आहे आणि याच अहवालाकडे आपलं लक्ष असेल आणि त्याच पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासन सुद्धा दक्षता घेण्याचं आवाहन आपल्याला करत आहे। श्रीराम, अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।